सन्मान्य राजरतनजी आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं मार्गदर्शन करावं, कारण की भरपूर वेळ तुम्हाला या पाहुण्यांनी दिलेला आहे आणि तुम्हाला ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी ही जनता या ठिकाणी आलेली आहे। तेव्हा या ऐतिहासिक स्टेजवरून ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आपण या बुद्ध धम्माचे परदेशात RSS वाले कसे ढिंडवडे उडवत आहे ही माहिती आपण बाहेर देशून आणलेली आहे आणि ती आम्हाला या ठिकाणी उपकृत कराल, माहिती द्याल आणि इतरत्र माहिती द्याल अशी विनंती करतो। या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू सन्माननीय राजरतनजी आंबेडकर यांना पाचारण करतो। या ठिकाणी त्यांनी यावं आणि मार्गदर्शन करावं। 1957 साली बरोबर आहे, 1957 साली याच ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा त्यावेळी झाली होती। त्याची आठवण म्हणून आपण गेल्या 4 वर्षापासून आजच्या या तारखांना आपण हा समारोह घेत आहात। पूर्ण भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षा झाल्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षा झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतभर दीक्षाचे कार्यक्रम नियोजित केले होते। या दीक्षा कार्यक्रमानंतरचा दुसरा टप्पा 15 डिसेंबर 1956 चा बाबासाहेब आंबेडकरांनी या दिवशी मुंबईला भव्य असं धम्म दीक्षाचा कार्यक्रम घ्यायचं याचं संपूर्ण नियोजन केलं। मुंबईतलं म्हणा किंवा महाराष्ट्रातलं म्हणा किंवा भारतातलं सगळ्यात मोठं मैदान रेस कोर्स मैदान बाबासाहेब आंबेडकरांनी त्या धम्मदीक्षाच्या कार्यक्रमासाठी नियोजित केलं आणि त्या कार्यक्रमाची माहिती अशी आहे की 15 डिसेंबर 1956 ला होणारा हा जो धम्मदीक्षाचा सोहळा होता, मुंबईच्या आणि मुंबईच्या लगत असणारे जितकेही कपड्याचे दुकानं होती, जितकेही कपड्याचे कापड गिरण्या होत्या, त्या सगळ्या कापड गिरण्यांमधनं कपड्याच्या दुकानातनं मुंबईतून उपनगरातून पांढरा कपडा विक्रीला गेला होता। एकही पांढरा कपडा शिल्लक राहिला नव्हता। इतक्या मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या 15 डिसेंबर 1956 च्या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये लोक हजर राहणार होती। परंतु 6 डिसेंबर 1956 लाच बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यानंतरचे जे धम्मदीक्षाचे कार्यक्रम होते ते अक्षरशः ठप्प पडले। मुंबई त्यानंतर कलकत्ता, दिल्ली अशा ठिकाणचे जे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्धारित केलेले जाहीर मास कन्व्हर्शनचे प्रोग्राम, धम्मदीक्षाचे प्रोग्राम आजही ते पूर्ण होऊ शकले नाही। परंतु आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना मला मनापासून आनंद होतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कामाला सुरुवात केली होती आणि संपूर्ण भारतभर बौद्ध धम्मदीक्षाचे कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने नियोजित केले होते, त्यातला एक कार्यक्रम आपण आपल्या या ठिकाणी घेतला, लाखोंच्या उपस्थित घेतला आणि मला अजून एक विशेष आनंद याचा वाटतोय की बाबासाहेब आंबेडकरांनंतर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर या गावी या ठिकाणी येऊन गेले। माझे वडील देखील या ठिकाणी या गावाला येऊन गेलेत आणि आज ती संधी मला या ठिकाणी मिळाली। म्हणजे जवळजवळ 3 पिढ्या या गावाला आंबेडकर कुटुंबाच्या आलेल्या आहेत। जोपर्यंत तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन समजणार नाही, तुम्ही बुद्ध धर्माकडे वळणार नाही। आज झालंय काय, आम्हा लोकांना असे वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध केलं म्हणजे आमच्या घरातली मर्याई काढायची, आमच्या घरातलं खंडोबा काढायचं आणि तिथे बुद्ध बसवायचं। म्हणजे मर्याई समोर करत होतो जे बुद्ध खंडोबा समोर करत होतो तेच बुद्धा समोर करायचं। फक्त पणती लावायच्या ऐवजी मेणबत्ती लावतो आणि म्हणून बुद्ध धम्माचं जे आचरण आहे ते आमच्यापर्यंत येत नाही। ते समजायचं असेल तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण इतिहास तुम्हाला जाणला पाहिजे। बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस 1924 ला बहिष्कृत हितकांनी सभेची स्थापना केली, बहिष्कृत हितकांनी सभेची स्थापना करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी एक ब्रीद वाक्य दिलं। त्या ब्रीद वाक्याचा आम्ही चुकीचा अर्थ काढलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकांनी सभेचं ब्रीद वाक्य मुळात इंग्लिश मध्ये होतं। इंग्लिश मध्ये असल्यामुळे आम्ही त्याचा मराठी अनुवाद केला आणि तो चुकीचा केला।
आजही आपण, मी तुम्हाला जर विचारलं, बाबासाहेबांनी आम्हाला 3 आदेश दिलेत, कोणते? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. माझं म्हणणं असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही आम्हाला सांगितलं नाही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेब आंबेडकरांनी जो आदेश दिला तो आहे टू एज्युकेट, टू एजिटेट अँड टू ऑर्गनाइज. आणि टू एज्युकेटचा अर्थ शिका होत नाही, टू एज्युकेटचा अर्थ होतो शिकवा. बाबासाहेबांनी कधीही शिका सांगितलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवा सांगितलेलं आहे. शिकवा, संघटित करा, संघर्ष करा, संघटित करा. पण आम्ही काय केलं? आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा जो आदेश आहे टू एज्युकेटला मराठीत रूपांतर केलं, शिकवा केलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामुळे जे आम्हाला आज फायदे मिळत गेलेत ते आम्ही स्वतःपुरतेच ठेवले. शिक्षणाचा उपयोग, आज आमच्यातला IAS झालेला माणूस, आमच्यातला IPS झालेला माणूस, आमच्यातला डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, प्रोफेसर झालेला माणूस समाजात पुन्हा शिकवण्यासाठी बाहेरच येत नाही. कारण त्याला काय सांगितलंय? बाबासाहेबांनी सांगितलं शिका. मग तो काय करतो व्यक्ती? तो बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामुळे 10वी पास होतो, 12वी पास होतो, BCom, BA, BSc होतो, MA, MSc, MCom होतो, पोस्ट ग्रॅज्युएट होतो, डॉक्टर होतो, MPhil होतो, PhD धारक होतो आणि लग्न करतो आणि स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या कुटुंबापुरताच करतो. बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीदवाक्य शिका केल्यामुळे आम्ही केवळ बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन आमच्या घरापुरतच मर्यादित ठेवतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिका म्हणून सांगितलं नाही, शिकवा सांगितलं. शिका आणि शिकवामध्ये फरक आहे. शिकामध्ये फरक आहे की बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे जो आम्ही फायदा घेतोय तो आम्ही आमच्या कुटुंबियांनाच देतोय. आणि शिकवाचा अर्थ असा होतो की मी MA झाल्यानंतर, MA, MSc झाल्यानंतर, PhD झाल्यानंतर, लॉयर, इंजिनियर झाल्यानंतर माझं कर्तव्य काय की गावागावामध्ये जाऊन त्या अडाणी समाजाला शिक्षित करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून ही भावना आमच्या शिक्षित लोकांमध्ये जोपर्यंत निर्माण होणार नाही की माझ्या अडाणी समाजापर्यंत जाऊन त्यांना शिक्षित केलं पाहिजे तोपर्यंत आमच्यामध्ये बदल घडणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन जोपर्यंत आम्हाला कळणार नाही, किती खंड आहेत माहितीये बाबासाहेबांचे? व्हॉल्यूम आहे बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग अँड स्पीचेसचे असे किती व्हॉल्यूम्स आहेत माहित आहे? 22 ते 23 खंड आहेत. आणि त्यातले 90% खंड इंग्लिश मध्ये आहेत. आणि बाबासाहेबांची इंग्लिश लँग्वेज भारताच्या दर्जेची नाही, फ्रान्स, लंडनच्या दर्जेची आहे. ती तुम्हाला कळणार आहे का? मग हे काम कुणाचं आहे? जो आमचा शिक्षित वर्ग शिकला, ज्याने बाबासाहेबांचे रायटिंग अँड स्पीचेस वाचले, हे त्याचं कर्तव्य आहे. त्याने तुमच्या गावापर्यंत येऊन बाबासाहेबांचं आंदोलन तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगणं हे त्या व्यक्तीचं कर्तव्य असायला हवं. पण तो हा माणूस आमच्या घरापर्यंत येतच नाही. आज कुणाच्याही घरात आम्ही गेलो तो प्रामुख्याने कपाटात मला लाईनीने बाबासाहेब आंबेडकरांचे व्हॉल्यूम्स लावलेले दिसतात. ते आता उघडून वाचलेत की नाही वाचलेत तो माहिती नाही, पण बाबासाहेबांचे व्हॉल्यूम्स निळ्या रंगाचे कधी बघितलेत की नाही तुम्ही लोकांनी? एवढे जाडे जाडे व्हॉल्यूम्स बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेले आहेत, स्वतः लिहिलेले. आणि म्हणून याच व्हॉल्यूम्सचा सारांश, बाबासाहेबांच्या जीवनाचा संपूर्ण सारांश तुम्हाला सांगायचा मी माझ्या भाषणातून तो प्रयत्न करणार आहे. बघा, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 चा आहे, 1891 चा. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक जीवनाला 1917 पासून सुरुवात झाली. बाबासाहेबांचं सामाजिक जीवन 1917 पासून सुरुवात झाली. 1917 पासून ते 1956 पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचा वापर, त्या आंदोलनाचा उपभोग आजही आम्ही घेत आहोत. तुम्ही आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या 1919च्या आंदोलनाचा फायदा आजही तुम्ही घेणार आहात. येणाऱ्या काही महिन्यामध्ये त्याचा वापर तुम्ही करणार आहात. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातलं पहिलं आंदोलन, या देशामध्ये ज्यावेळेस साऊथ ब्युरो कमिटी भारतात आली, साऊथ ब्युरो कमिटीचं काम होतं की भारतातल्या व्यवस्थेची पाहणी करणं आणि या देशामध्ये कुणाकुणाला काय काय अधिकार द्यायचे ते त्यांच्या संविधानामध्ये, ब्रिटिशरांच्या संविधानामध्ये त्याच्या तरतुदी करणं. 1935 साली तयार होणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट,
याच्यामध्ये भारताच्या लोकांना काय काय अधिकार दिले पाहिजेत याची पाहणी करण्यासाठी साऊथ ब्युरो कमिटी नावाची कमिटी भारतात येते आणि भारतात आल्यानंतर गांधी नेहरू त्या साऊथ ब्युरो कमिटीला सांगते की तुम्ही या देशामध्ये आला, तुमचं स्वागत आहे, पण तुम्ही काय काय अधिकार देणार आहात? साऊथ ब्युरोने सांगितलं आम्ही हे अधिकार देणार, हे अधिकार देणार, हे अधिकार देणार, आणि त्यातच एक महत्वाचा अधिकार होता मतांचा अधिकार. मतांचा अधिकार. ज्यावेळेस गांधी नेहरूला कळलं की ही लोक देशाची पाहणी करणार आहेत आणि कुणाकुणाला मतांचा अधिकार देणार तेही ठरवणार आहेत, त्यावेळेस गांधीने त्या साऊथ ब्युरो कमिटीला सांगितलं, बघा तुम्ही भारतात आलात, आम्ही तुमचं स्वागत करतो, पण आमच्या धर्मात इंटरफेअर करायचं नाही, आमच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये तुम्ही ढवळाढवळ करायची नाही. ते बोलले मला तुमच्या चातुर्वर्ण्याशी काही घेणं देणं नाही. त्याने सांगितलं मतांचा जर तुम्हाला अधिकार या देशात द्यायचा असेल तो केवळ 3च वर्गाला मिळाला पाहिजे, केवळ 3 वर्गांना मिळाला पाहिजे. साऊथ ब्युरोने विचारलं कोणती 3 वर्ग? गांधीने सांगितलं बघा या देशामध्ये जी लोक 8वी पास झालेली आहेत अशाच लोकांना या देशात मतांचा अधिकार असायला हवा. दुसरा वर्ग, या देशामध्ये जी लोक टॅक्स भरतात, इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, केवळ त्याच लोकांना मतांचा अधिकार या देशात असायला हवा. आणि तिसरा वर्ग, या देशातले राजे महाराजे संस्थानिक यांनाच मतांचा अधिकार असायला हवा. आता तुम्ही इकडे माझ्या समोर बसलेला आहात, आजी बसले आहात, किती लोक 8वी पास झाल्याचा पुरावा आहे आजी तुमच्याकडे आहे? 8वी पास झाल्याचा कसला पुरावा आहे? म्हणजे आज या पंडालाच्या खाली बसलेल्या निम्म्याहून अर्धिक लोकांना आज मतांचा अधिकार मिळाला नसता. इन्कम टॅक्सची पावती आहे, प्रॉपर्टी टॅक्सची पावती आहे, काय तुम्ही राजे आहात, काय तुम्ही महाराजे आहात, काय वाडे राजवाडे आहेत तुमच्याकडे? याचा अर्थ या कायद्यानुसार तुम्हा लोकांना मतांचा अधिकार मिळणार नव्हता. बाबासाहेबांनी ही गोष्ट कळली. बाबासाहेबांनी गोष्ट कळली की अशा पद्धतीने जर देशामध्ये मतांचा अधिकार मिळणार असेल तर आम्हा लोकांना मतांचा अधिकारच मिळणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या साऊथ ब्युरो कमिटीला गाठलं आणि त्यांना समजावून सांगितलं की गांधी नेहरूंच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही देशामध्ये मतांचा अधिकार देणार असाल तर या देशातल्या इतर कुणालाच मतांचा अधिकार मिळणार नाही. बाबासाहेबांनी त्या साऊथ ब्युरो कमिटीला समजून सांगताना सांगितलं, बघा या देशामध्ये मनुस्मृतीनुसार केवळ ब्राह्मणाला शिक्षणाचा अधिकार आहे. मनुस्मृती या देशातल्या शूद्रांना शिक्षणाचा अधिकारच देत नाही. मग जर आम्हाला शिक्षणाचा अधिकारच नसेल तर 8वी पास झाल्याचा पुरावा मी कुठून दाखवणार? या देशातली लोक तुम्हाला 8वी पास झाल्याचा पुरावा कुठून दाखवणार? मनुस्मृतीनुसार या देशामध्ये शूद्रांना व्यवसाय करायचा अधिकार नाही, पैसे कमवण्याचा अधिकार नाही. आज त्या पलीकडे तिथे काही खाद्यपदार्थ विकताना त्या महिला बसलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जर तुम्हाला अधिकार दिला नसता तर मला नाही वाटत त्या महिलेला आज खाद्यपदार्थ विकण्याचा अधिकार असता. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आम्हाला व्यवसाय करायचा अधिकार नाही. जर आम्हाला व्यवसाय करायचा अधिकारच नसेल, जमीन विकत घ्यायचा अधिकारच नसेल तर आमच्याकडे पैसे नसतील, जमिनी नसतील, पैसेच नसतील तर त्या पैशावर कर भरल्याची पावती कुठून दाखवणार? जमिनीच नसतील तर त्या जमिनीवर पैशाची कराची पावती कुठून आमच्याकडे येणार? त्यामुळे आमच्याकडे ही सगळी कागदपत्र आमच्याकडे नाहीत. मग साऊथ ब्युरोने बाबासाहेबांना प्रश्न केला, मग या देशाच्या लोकांना जर मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? बाबासाहेबांनी उत्तर दिलं, हे बघा एकतर आम्ही तुम्हाला 8वी पास झाल्याचा कसलाही पुरावा दाखवू शकत नाही, इन्कम टॅक्सची प्रॉपर्टी टॅक्सची कसलीही पावती दाखवू शकत नाही, पण एक गोष्ट आम्ही तुम्हाला नक्की सिद्ध करून देऊ. साऊथ ब्युरोने विचारलं ती कोणती? बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं, दरवर्षी आम्ही आमचं वय वाढतं, आम्ही या देशामध्ये जन्माला आलेलो आहोत, दरवर्षी आमचं वय वाढतं, त्यामुळे तुम्हाला जर या देशामध्ये मतांचा अधिकार द्यायचा असेल तर तो आमच्या वयाच्या आधारावर द्या. साऊथ ब्युरो कमिटीला बाबासाहेबांचं म्हणणं पटलं आणि साऊथ ब्युरो कमिटीने त्यांच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मध्ये मतांचा अधिकार या देशामध्ये 21 वर्षाच्या प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला देऊन टाकला. हे बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं आंदोलन, ज्याचा वापर आजही आम्ही करतो. 21 वर्षाच्या प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला मतांचा अधिकार लागू झाला. बाबासाहेबांना ज्यावेळेस या आंदोलनात यश मिळालं, बाबासाहेब त्यांच्या ऑफिसला गेले
ऑफिसला गेल्यानंतर त्यांचे सचिव होते त्यावेळेचे, ते सचिवांनी बघितलं बाबासाहेब येत आहेत आणि लांबूनच बघितलं बाबासाहेब हसत हसत येतात, खुशीत येत आहेत. बघा बाबासाहेबांचे कधी फोटो बघा तुम्ही, आपल्या इकडे बरेच फोटो लागलेले आहेत बाबासाहेबांचे. बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे जे फोटो तुम्ही बघाल एकदम गंभीर स्वरूपामध्ये तुम्हाला दिसतील. सतत बाबासाहेब आंबेडकरांना या समाजाची चिंता असायची. पण त्या दिवशी मात्र बाबासाहेब खुशीमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये आले. त्या कार्यकर्त्याने बाबासाहेबांना प्रश्न केला, बाबा साहब आज आप इतना खुश कैसे हो? बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कार्यकर्त्याने विनंती केली, प्रश्न केला की आज आप इतना खुश कैसे हो? बाबासाहेबांनी उत्तर दिलं, मैं आज बहुत बड़ा काम करके आया हूं, मैं बहुत बड़ा काम करके आया हूं. ते कार्यकर्त्याने परत प्रश्न केला, बाबा साहब आप हमेशा बड़े बड़े काम करते हो, आज ऐसा कौन सा बड़ा काम करके आए हो? काय उत्तर दिलं माहितीये बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी उत्तर दिलं, मैं रास्ते पर के भिखारी को राजा बनने के अधिकार देकर आया हूं, राजा होने का अधिकार देकर आया हूं. बाबासाहेबांनी आम्हाला जो मतांचा अधिकार दिला तो राजा होण्यासाठी दिला. बाबासाहेबांचं पहिलं आंदोलन यशस्वी झालं आणि मग बाबासाहेबांच्या जीवनातलं दुसरं आंदोलन म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन. महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन आम्हा सगळ्यांना माहित आहे की नाही? हे समता सैनिक दल या ठिकाणी बसलेलं आहे. यांचा जन्मही महाडच्या चौदार तळ्याच्या आंदोलनाच्या काही दिवसापूर्वी म्हणजे 13 मार्च 1927 ला झाला. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातलं पहिलं संघटन 13 मार्च 1900 नाही, पहिलं नाही, हे दुसरं संघटन आहे. पहिलं संघटन आहे बहिष्कृत हितकाळणी सभा 24 जुलै 1924 ला. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन केलं. मी तुम्हा लोकांना प्रश्न करतो, बाबासाहेबांचं महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन कशासाठी आहे? पाण्यासाठी आहे. आम्हा सगळ्यांना, मलाही हेच सांगितलं गेलं की बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी पिण्याचं आंदोलन केलं. परंतु ज्यावेळेस आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तकं वाचली, बाबासाहेबांनी लिहिलेली, बाबासाहेबांवर लिहिलेली नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेली ज्यावेळेस पुस्तकं वाचली, त्या पहिल्याच चॅप्टर मध्ये महाडच्या बाबासाहेब पहिलेच लाईन लिहितात, मी पाणी पिण्याचं आंदोलन केलं नाही, माझं आंदोलन पाणी पिण्याचं नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन केलं ते नक्की काय आहे? आम्हाला तर पाणी पिण्याचंच आंदोलन दिसतंय, पाणी पिण्याचंच आंदोलन आहे आणि बाबासाहेब म्हणतात पाणी पिण्याचं आंदोलन नाही. मग नक्की हे आंदोलन काय आहे? बघा मी तुम्हाला माहिती देतो. आंदोलन केलं 1927 ला, 20 मार्च 1927. तळ कधी खुलं झालं माहित आहे का? तळ खुलं झालं 1923. 1923, 24, 25, 26, 27 तब्बल 5 वर्ष तुम्ही तुमचे अधिकार घ्यायला तयार नव्हता. बाबासाहेबांनी बघितलं की माणसासारखी माणसं तुम्हाला अधिकार दिलेत, गव्हर्नमेंटने बोले कमिशनने ते तळ खुलं केलंय, तरी माणसासारखी माणसं ते तळ्याला हात लावत नाहीत. आणि विशेष दुसऱ्या लाईन मध्ये बाबासाहेब लिहितात, विशेष यांची जनावरं मात्र बिंदास पाणी पितात. म्हणजे तुम्ही ज्यांना अस्पृश्य ठरवलं गेलं होतं त्या अस्पृश्यांची जनावरं मात्र अस्पृश्य नव्हती. तुमचा कुत्रा असेल, तुमची मांजर असेल, तुमची म्हैस असेल, तुमची बकरी असेल, तिच्या मनात भीती नव्हती, ती बिंदास पाणी पित होती. आणि माणसासारखी माणसं पाण्याला हात लावायला घाबरत होती. नको बाबा, आम्हाला मारलं तर, आमचे हातपाय तोडले तर, आमची डोकी फोडली तर. बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 ला बघितलं आंदोलन या सगळ्यांना अधिकार देऊन देखील अधिकार घ्यायला तयार नाहीत. 1923, 1924, 1925, 1926, 1927 3 महिने मार्च पर्यंत बाबासाहेबांनी छोट्या 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 बैठकी घेतल्या, आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशांमध्ये बैठकी घेतल्या आणि 20 मार्च 1927 ला हजारो लोकांना बाबासाहेबांनी एकत्रित केलं, त्या पाण्याला हात लावला. हे पाणी पिण्याचं आंदोलन सुरू नव्हतं, हे मेलेल्या समाजाला जिवंत करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर करत होते, हे पाणी पिण्यासाठी करत नव्हते. बघा तुम्हाला आता बाबासाहेबांचं म्हणजे तुम्हाला वाटेल याच्याचा आणि धम्माचा काय संबंध? 1927च्या महाडच्या चौदार तळ्याचा आणि बौद्ध धम्माचा काय संबंध? बघा बाबासाहेब आंबेडकरांना एक गोष्ट लक्षात आली. 25 डिसेंबर 1927 ला ज्यावेळेस महाडच्या चौदार तळ्याच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा
पार पाडण्यासाठी बाबासाहेब ज्यावेळेस गेले त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांची भेट घेतली आणि बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेब आम्ही काय तुमच्या आंदोलनाच्या विरोधात नाही, आम्हीच तर तुमच्यासाठी तळ खुलं केलंय, आम्ही कशाला तुम्हाला अडवू, पण इकडच्या सवर्णांनी तुमच्या विरोधामध्ये या तळ्याला घेऊन कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. यांचं म्हणणं आहे की हे तळ आमची वैयक्तिक संपत्ती आहे, त्यामुळे तुम्ही इकडे हात लावायचा नाही, इकडे यायचं नाही. त्या इंग्रजांनी बाबासाहेबांना विनंती केली की आम्ही तुम्हाला विनंती करतो की हा मॅटर कोर्टात गेल्यामुळे, हे प्रकरण न्यायालयीन झाल्यामुळे तुम्ही महाडच्या चौदार तळ्यावर जाऊ नका. बाबासाहेबांनी बघितलं ज्या व्यवस्थेमध्ये आम्ही जगत आहोत, चातुर्वर्ण व्यवस्था, त्या व्यवस्थेमध्ये आम्हाला ही लोक न्याय द्यायला तयार नाही, आम्हाला साधं पाणी त्या तळ्याचं हात लावायला तयार नाही, पण बाहेरून आलेला हा इंग्रज हा आम्हाला मात्र अधिकार द्यायला तयार आहे. हा म्हणतो आम्ही तुमच्या अधिकाराच्या विरोधात नाही. इकडून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आंदोलनाला एक टर्न दिला. बघा, बाबासाहेब आंबेडकरांची पहिली संस्था, तिचं नाव आहे बहिष्कृत हितकारिणी सभा, आणि दुसरी संस्था म्हणजे समता सैनिक दल. या पहिल्या संस्थेला बाबासाहेब आंबेडकरांनी बरखास्त केले. बहिष्कृत हितकारिणी सभा या सभेचं बरखास्त बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि 1928 ला डिप्रेस्ड क्लासेस मिशन नावाने बाबासाहेबांनी संघटन काढलं. डिप्रेस्ड क्लासेस मिशन इंग्लिश नावामध्ये बाबासाहेबांनी संघटन काढलं. याचा अर्थ असा की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संघटन आधी चालवले होते मराठी भाषेमध्ये, ते संघटन काय आहे ते या देशातल्या इंग्रजांना कळत नव्हतं. आता बहिष्कृत हितकारिणी सभा आहे, हे काय आहे हे इंग्रजांना कळेल का? मराठीमध्ये नाव आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मराठीमध्ये असलेल्या या दोनच संस्था आहेत, त्या पुढे बाबासाहेबांनी कधीही मराठीमध्ये संस्था काढल्या नाही, संघटन काढले नाही. बाबासाहेबांची बहिष्कृत हितकारिणी सभेनंतर समता सैनिक दल या दोनच संघटना मराठीत आहेत. त्यानंतर डिप्रेस्ड क्लासेस मिशन, इंडिपेंडेंट लेबर पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. आहे का एक तरी मराठी नाव? सगळेच्या सगळे इंग्लिश नाव आहेत. आणि कुणाची संस्था या? कोणती लोक आहेत? ज्या लोकांनी कदाचित ग्रॅज्युएशन पण केलं नसेल, कदाचित 10वी 12वीची परीक्षाही दिली नसेल. अडाणी लोकांचं संघटन बाबासाहेब आंबेडकरांनी नाव इंग्लिशमध्ये दिलीत. इंग्लिशमध्ये नाव आहे का? कारण या देशामध्ये जी बाहेरून आलेली लोक होती, इंग्रज होती, त्यांना आमचं आंदोलन काय आहे हे कळावं, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन नावाने संघटन काढलं. 2 मार्च 1930 ला बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रह केला. आम्हाला मंदिरात येऊ दिलं नाही. बाबासाहेबांसोबत अनेकांवर पथराव झाला. बाबासाहेबांनी तिकडेच सभा घेतली आणि सगळ्यांना सांगितलं, बघा तुम्ही त्या मंदिरात जायसाठी आंदोलन करता, ते तुम्हाला मंदिरात घ्यायला तयार नाही. याच्या पुढे आम्ही मंदिरात जाण्यासाठी लढणार नाही. त्यानंतर बाबासाहेबांनी कधीही मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला नाही. उलट 1935 ला बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू धर्माचा त्याग करीन अशा पद्धतीने बाबासाहेबांनी भाषण केलं. हे सगळं काय आहे? काय आहे हे सगळं माहिती आहे तुम्हाला? बाबासाहेब आंबेडकरांना 1956 ला एक पत्रकार प्रश्न करतो. बाबासाहेबांना तो पत्रकार म्हणतो, बाबासाहेब तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अपयशी ठरलात, तुम्ही संसदेमध्ये जाऊ शकला नाही, तुम्ही इलेक्शन हरलात, 1952 ची इलेक्शन हरलात, 1954 ला इलेक्शन हरलात, मग तुम्ही अयशस्वी ठरलात असं नाही का तुम्हाला वाटत? बाबासाहेबांनी त्या पत्रकाराला उत्तर दिलं. बाबासाहेब त्या पत्रकाराला म्हणतात, तुमचं उत्तर मी या 2-4 लोकांमध्येच देऊ की सभेतून देऊ? पत्रकारांनी सांगितलं, जसं तुम्हाला योग्य वाटते तसं. आणि मग ज्यावेळेस बाबासाहेबांना प्रश्न विचारल्यानंतर बाबासाहेब सभेला गेले, मंचकावर बसले, पत्रकार खाली होता आणि बाबासाहेबांनी भाषणातून त्यांच्या उत्तर दिलं. बाबासाहेब म्हणतात की मी अयशस्वी ठरलो नाही. तुम्हाला वाटत होतं मी महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन करतोय, तुम्हाला वाटत होतं मी काळाराम मंदिराच्या प्रवेशाचं आंदोलन करतोय, तुम्हाला वाटत होतं मी राऊंड टेबल कॉन्फरन्सचं आंदोलन करतोय, पण मी ही सगळी आंदोलनं करत नव्हतो. मी काय करत होतो? मी जमिनीची मशागत करत होतो.
तुम्ही शेतकरी आहात का? कोणी बसलेत का शेतीशी संबंधित लोक आहात? काही लोक मशागत केव्हा करतात? पीक लावायच्या अगोदर करतात की नाही? मशागत केली नाही, डायरेक्ट बीज टाकलं तर येईल का? शेती येईल का? काय म्हणतात बाबासाहेब, मी जमिनीची मशागत करत होतो. 1927 ला आंदोलन नव्हतं सुरू, मशागत सुरू होती. कसली मशागत? बाबासाहेब म्हणतात मी सगळं आंदोलन करत नव्हतो, मी जमिनीची मशागत करत होतो. आणि आज जे मी बौद्ध धम्म घेतलाय ती बी या जमिनीत पेरलेली आहे आणि माझी येणारी पिढी ही बौद्ध धम्माचा वीज वाढवायशिवाय राहणार नाही. याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकर या आंदोलनाच्या माध्यमातून या देशातल्या लोकांना पटवून सांगत होते की तुम्ही स्वतःला हिंदू समजता, मग ही चातुर्वर्ण व्यवस्था तुम्हाला अधिकारही द्यायला तयार नाही. मग अशा धर्मामध्ये राहून आमचा काय उपयोग होणार आहे? आणि म्हणून आम्ही स्वतंत्रपणे हा धर्म त्याग करून आम्ही बौद्ध धम्मात गेलो पाहिजे. पण हे डायरेक्ट येऊन तुम्हाला सांगितलं असतं तर गेला असतात का? नाही नाही, आमचा खंडोबाच बरा आहे, आमची मर्याई बरी आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलनाच्या माध्यमातून या देशातल्या लोकांच्या बेंदूंची मशागत केली आणि त्यात बुद्ध धम्माची बी पेरली, बुद्ध धम्माची बी पेरली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्सचं आंदोलन या देशामध्ये झालं. राऊंड टेबल काय आहे? राऊंड टेबल कॉन्फरन्सला बाबासाहेब ज्यावेळेस गेले त्यावेळेस गांधींचा विरोध आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गांधीने कशा पद्धतीने विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस आमंत्रण आलं गोलमेज परिषदेचं, गांधीने सांगितलं यांना बोलवत असाल तर आम्ही येणार नाही, आम्ही येत नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकर राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले आणि तिकडे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या ज्यांना शूद्र समजलं गेलं होतं त्या सगळ्यांची लढाई बाबासाहेबांनी बाहेर लढली. त्यांच्यासाठी अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त केले. आणि जसंही गांधीला कळलं की मी तिकडे नसल्यामुळे त्यांना बाबासाहेबांना कुणीही तिथे विरोध करत नाही, आणि मग दुसऱ्या गोलमेज परिषदेला ज्यावेळी सुरुवात झाली इंग्रजांनी विचार केला की पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधीजींनी बहिष्कार घातला, दुसऱ्यांना त्यांना काय बोलवण्यात अर्थ नाही. दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधींना बोलावलंच नाही. गांधींना आमंत्रण नसताना गांधी मात्र हजर. गांधींना आमंत्रण नाही, गांधी हजर. आणि गांधीने केवळ एकच काम केलं, जे जे अधिकार बाबासाहेब आंबेडकर मागत होते त्यांना विरोध करायचं काम गांधी करत होते. पण बघा आता दोघही बॅरिस्टर आहेत, दोघही बॅरिस्टर, गांधी बॅरिस्टर, बाबासाहेब बॅरिस्टर, आणि दोघांमध्ये युक्तिवाद सुरू आहे, दोघांमध्ये युक्तिवाद सुरू आहे. पण त्याही युक्तिवादामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पराजय होत नाही. तो का होत नाही माहित आहे? कारण गांधीजी जे बॅरिस्टर आहेत ते 10वी मध्ये 4 वेळा नापास झालेले बॅरिस्टर आहेत, आणि बाबासाहेब जे बॅरिस्टर आहेत ते MSc, DSc, PhD केलेले बॅरिस्टर आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचा पराभव गांधींसमोर झाला नाही. बाबासाहेब आंबेडकरांना कॉम्युनल अवॉर्ड जाहीर झाला, आणि गांधींनी जसंही बाबासाहेबांना हे सगळे अधिकार जाहीर झालं असं इंग्रजांनी जाहीर केलं. गांधींनी सांगितलं मी प्राणाचे बाजी लावीन, माझे प्राण गेले तरी चालतील, पण या लोकांना अधिकार मिळू देणार नाही, मी तुम्हा लोकांना अधिकार देणार नाही. बाबासाहेबांनी बघितलं अरे गांधींना आमच्या गांधी मुसलमानांना अधिकार द्यायला तयार आहे, ख्रिश्चनांना अधिकार द्यायला तयार आहे, त्या सिखांना अधिकार द्यायला तयार आहे. केवळ गांधी या देशातल्या शूद्रांना अधिकार द्यायला तयार नव्हते. का नव्हते? कारण चातुर्वर्ण व्यवस्था गांधीजी पाळत होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यामध्ये ब्राह्मणाला अधिकार असायला हवा, वैश्याला असायला हवा, क्षत्रियाला असायला हवा, शूद्रांना कसलाही अधिकार द्यायचा नाही, या मतांचे गांधी होते. त्यामुळे गांधीजींनी बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त केलेल्या या कॉम्युनल अवॉर्डच्या विरोधात होते. त्यांनी प्राणाची बाजी लावली आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना प्राप्त केलेला कॉम्युनल अवॉर्ड परत द्यावा लागला. इथे बाबासाहेबांच्या लक्षात आलं बाहेरून आलेली जी लोक आहेत ती आम्हाला अधिकार देत आहेत. आज वोट देण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ ब्युरो कमिटीकडनं आणला, तुमच्यासाठी साऊथ ब्युरो कमिटीकडनं आणला, दिला इंग्रजांनी. तुम्हाला चौदार तळ्याचं पाणी खुलं कुणी केलं? इंग्रजांनी. या देशामध्ये
कॉम्युनल अवॉर्डचं आमच्या आज जो रिझर्वेशन मिळालं, पॉलिटिकल रिझर्वेशन, शिक्षणात रिझर्वेशन, नोकऱ्यातलं रिझर्वेशन, हे तुमच्या कॉम्युनल अवॉर्ड मध्ये आहे. दिलं कोणी? राऊंड टेबल कॉन्फरन्स इंग्रजांनी. बाबासाहेबांनी बघितलं बाहेरून आलेली लोक आम्हाला अधिकार द्यायला तयार आहेत, पण या देशाची व्यवस्था ज्यांच्या हातात आहे ते या देशातल्या शूद्रांना कसलाही अधिकार द्यायला तयार नाही. तुम्हाला उदाहरण देतो. शाहू महाराजांनी, छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षण आम्हा लोकांना लागू केलं. 50% आरक्षण लागू केलं. लागू केल्यानंतर बाळ गंगाधर टिळक, याचं नाव ऐकलंय तुम्ही कधी? बाळ गंगाधर टिळक. या बाळ गंगाधर टिळकाने सभा घेतली आणि सभेत सांगितलं, भर सभेत काय म्हणाले बाळ गंगाधर टिळक? ते म्हणतात या देशामध्ये तेली, तंबोली आणि कुणभटांना, कुणभट म्हणजे कुणबी, कुणब्यांना शिवी दिल्यानंतर ते कुणभट म्हणून म्हणतात. म्हणजे कुणब्याला शिवी देऊन म्हणतात की या देशातल्या तेली, तंबोली आणि कुणभटांना संसदेमध्ये जाऊन काही नांगर हाकायचं आहे. त्यांना कशाला हवंय आरक्षण? त्यांना कशाला हे अधिकार द्यायचे? कोण म्हणताय? टिळक. म्हणजे या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थाची ही संपूर्ण सिस्टम ज्यांच्या हातात होती ते शूद्रांना अधिकार द्यायला तयार नाही. मी सारखं शूद्र शूद्र हा शब्द म्हणतोय, तुम्हाला वाटेल मला म्हणतोय, तुम्हाला नाही. तुम्ही शूद्र नाही, तुम्ही अतिशूद्र. शूद्र कोण? मराठा, कुणबी, ओबीसी. तुमच्या गावामध्ये बाकीची जी लोक ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, ती शूद्र. आणि या लोकांना अधिकार द्यायचा नाही म्हणून या देशातली चातुर्वर्ण व्यवस्था प्रयत्नशील होती, यांना अधिकार द्यायचा नाही. आणि बाबासाहेबांना ज्यावेळेस कळलं की या देशाची व्यवस्था आम्हाला अधिकारच द्यायला तयार नाही, बाबासाहेबांनी इंग्रजांकडनं धाव घेतली आणि सगळे अधिकार बाबासाहेबांनी इंग्रजांकडनं ओरबाडून आणले. आजही या देशाची व्यवस्था बाबासाहेबांना इंग्रजांचं हस्तक म्हणते. इंग्रजांचं हस्तक का? तर बाबासाहेबांनी या देशाच्या व्यवस्थेकडे गाराणं गायलं नाही. बाबासाहेबांनी कधी बघितलं का टिळकाकडे काही मागितल्याचं, नेहरूकडे काही मागितल्याचं, कधी गांधीकडे हात पसरल्याचं कधी बघितलं? कधी ऐकलं? आगरकराकडे काय बाबासाहेबांनी मागितलंय? चॅटर्जीकडे, बॅनर्जीकडे, मुखर्जीकडे? बाबासाहेबांनी या देशाच्या व्यवस्थेकडे कधीही काही मागितलं नाही. बाबासाहेबांना माहित होतं या देशाची व्यवस्था आम्हाला काहीच देणार नाही, आणि म्हणून जर मागायचं असेल तर बाहेरून आलेले जी इंग्रज लोक आहेत त्यांच्याकडे मागितलं पाहिजे, कारण यांच्याकडे चातुर्वर्ण सिस्टम नाही, यांच्याकडे ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य नाही, म्हणून यांच्याकडे मागितलं पाहिजे. आणि मग बाबासाहेबांनी हे मागणं सुरू केलं. आणि इंग्रजांना त्यावेळेस या देशाच्या व्यवस्थेला वाटलं की इंग्रज जर भारतात राहिला तर या देशातली चातुर्वर्ण व्यवस्था तो नष्ट करेल. इंग्रजाला जर भारतात ठेवलं तर तो चातुर्वर्ण व्यवस्था नष्ट करेल. मग इंग्रज भगाव हे आंदोलन सुरू झालं आणि इंग्रजांना या देशातनं जावं लागलं. आणि इंग्रज ज्यावेळी जात होते त्यावेळेस त्यांनी एक अट ठेवली की जोपर्यंत या देशाला संविधान बनवून देणार नाही तोपर्यंत तुम्हाला या देशात आम्ही स्वातंत्र्य देणार नाही. या देशाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर तुम्हाला या देशाला आम्ही गेल्यानंतर हा देश कसा चालणार आहे याचं जोपर्यंत नियोजन लावत नाही आम्ही स्वातंत्र्य देणार नाही. आणि स्वातंत्र्य देण्यापूर्वी संविधान सभा या लोकांनी गठीत केली. संविधान सभा काय आहे? 398 लोकांची एक संविधान सभा इंग्रजांनी गठीत केली. आणि गठीत केल्यानंतर बाबासाहेबांना हे कळलं की इंग्रज आता या देशातनं जाणार आहेत आणि जाण्यापूर्वी त्यांनी संविधान सभा गठीत केलेली आहे. या संविधान सभेचं काम आहे की भारताचं भावी संविधान या संविधान सभेने तयार करायचा, निर्माण करायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जाण्याची तयारी केली. जसंही बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये प्रवेश मिळवण्याची तयारी केली, गांधीने पुन्हा येऊन बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब आम्हाला कळलं की तुम्ही संविधान सभेमध्ये जाण्याची तयारी करत आहात, पण आम्ही तुम्हाला काही सांगायला आलो. संविधान सभेची दारच नाही तर खिडक्या पण आम्ही तुमच्यासाठी बंद ठेवलेल्या आहेत. आम्ही तुम्हाला या संविधान सभेमध्ये येऊच देणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेची दारं खिडक्या बंद झाली. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये जाण्याची तयारी करतायत. कोणीही बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत नाही. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना जोगेंद्रनाथ मंडळ यांनी पश्चिम बंगालला बोलावलं आणि पश्चिम बंगालमधनं निवडून बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत पाठवलं.
बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत गेले. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान निर्माण केलं. 26 नोव्हेंबर 1950 ला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला 1949 ला या देशाला सुपूर्त केलं. पण बाबासाहेबांनी संविधान देण्यापूर्वी इंग्रज निघून गेले. 15 ऑगस्टला इंग्रज निघून गेले 47 ला. आणि त्यावेळेस बाबासाहेबांचं एक वाक्य आहे. बाबासाहेब म्हणतात, उद्यापासून आम्ही एका विचित्र परिस्थितीमध्ये प्रवेश करायला जात आहोत. उद्यापासून आम्ही अशा परिस्थितीमध्ये प्रवेश करत आहोत की जिथे सामाजिक अन्याय करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये या देशाची राजसत्ता गेलेली आहे. हे वाक्य खूप अभ्यासपूर्ण लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्या 2 स्टेटमेंट्स बाबासाहेबांचे आहे. काय म्हणतात बाबासाहेब? या देशामध्ये जी लोक आमच्यावर सामाजिक अन्याय करत होती त्यांच्या हातामध्ये राजनैतिक सत्ता जात आहे. आजही हे वाक्य तंतोतंत लागू पडतं. उदाहरण देतो तुम्हाला. 1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगावला कोणी आलं होतं का तुमच्यापैकी? आला होता. काय झाला होता प्रकार? आमच्या बसेस फोडल्या, आमची गाड्या जाळल्या, आमच्या लोकांना दगडांनी मारलं, लाठ्या काट्यांनी मारलं की नाही? आणि मग हा सगळा हल्ला झाल्यानंतर पोलीस जी होती पुणे ग्रामीण त्यांनी एक चार्जशीट तयार केली की बाबा हमला झाला तर कोणीतरी मारलंय. मग चार्जशीट तयार केली आणि चार्जशीट मध्ये 2 नाव प्रमुख सूत्रधार म्हणून पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनने दाखल केली. चार्जशीट वर नाव कुणाचे आहेत माहिती आहे तुम्हाला? चार्जशीट वर नाव आहे एक तो संभाजी भिडे, मनोहर भिडे आणि दुसरं मिलिंद एकबोटे. ही 2 नावं पोलिसांनी दिली. आम्ही सांगत नाही आहोत. त्या चार्जशीट वरचं नाव सांगतोय फक्त. मी कुणावर आरोप करत नाही. चार्जशीट वरची नावं तुम्हाला सांगतो. पण या चार्जशीट वर जे एक नाव आहे भिडे, मनोहर भिडे, त्या भिडेसाठी मी प्रधानमंत्र्याचं एक भाषण ऐकलंय. भारताचा जो आजचा प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदी, त्याच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी म्हणतो, परमपूज्य आदरणीय भिडे गुरुजी का आदेश आते ही हम काम पर लग जाते हैं. काय म्हणतो या देशाचा प्रधानमंत्री की आम्ही कुणाच्या आदेशावर काम करतो? भिडे गुरुजीच्या आदेशावर काम करतो. एकीकडे महाराष्ट्राची पुणे ग्रामीण पोलीस म्हणते की भिडे हा हल्लेखोर आहे, भिडे हा आरोपी आहे. त्या आरोपीसाठी नरेंद्र मोदी म्हणतो की हा परमपूज्य आहे, आदरणीय आहे. बाबासाहेबांचं वाक्य, सामाजिक अन्याय करणारी लोक त्यांच्या हातात राजनैतिक सत्ता आहे की नाही आजही खरं? बाबासाहेबांनी बघितलं की सामाजिक अन्याय करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये हा देश इंग्रजांनी जाता जाता सोपवलाय. इंग्रजांनी आमच्या सोबत गद्दारी केली, आम्हा लोकांना यांनी न्याय दिला नाही आणि जाता जाता हा देश गांधी नेहरूच्या आधारे हातात दिला आणि निघून गेले. गांधी नेहरूच्या हातात देऊन निघून गेले. आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याचं दुसरं तिसरं उदाहरण नाही, स्वतः बाबासाहेब आंबेडकरच या बाबासाहेबांच्या स्टेटमेंटचं प्रमुख उदाहरण आहेत. 1952 ला या देशामध्ये पहिली सार्वत्रिक लोकसभेचं इलेक्शन झाली. पहिली इलेक्शन या देशामध्ये झाली आणि बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या पहिल्या इलेक्शनसाठी उभे राहिले. बाबासाहेब आंबेडकर लोकसभेसाठी उभे राहिले. आता तुम्ही विचार करा, ज्या व्यक्तीने 2च वर्षापूर्वी या देशाला संविधान निर्माण करून दिला, संविधान निर्माते म्हणून आपण बाबासाहेबांना म्हणतो, ती व्यक्ती जर या देशामध्ये लोकसभेला उभी राहत असेल तर कुणीतरी बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहील का? पण त्यावेळेस केवळ बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येता येऊ नये, त्यांना जिंकून येता येऊ नये म्हणून गांधीने एक नाही 2 उमेदवार उभे केले बाबासाहेबांना पाडण्यासाठी. आणि उभे कोण केले? बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण MSc, PhD, DSc, बाळट लॉ इतकं शिक्षण असलेली व्यक्ती, त्यांच्या विरोधात गांधींनी 4थी नापास असलेला काजोळकर नावाचा व्यक्ती उभा केला. 4थी नापास असलेला.
बघा या देशाची व्यवस्था कशा पद्धतीमध्ये कार्यरत होती की एका बॅरिस्टर व्यक्तीच्या विरोधात एक चौथी नापास उमेदवार उभा केला जातो आणि उभाच केला जात नाही, त्याला निवडून आणलं जातं. पहिल्या इलेक्शन मध्ये बॅरिस्टराचा पराभव होतो आणि चौथी नापास माणूस खासदार होतो. कशी व्यवस्था आहे आजही या देशाची व्यवस्था अशीच आहे की तुमचा गुणवंत माणूस त्याला हरवलं जातं आणि जो गाढव आहे त्याला संसदेत बसवलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव या काजोळकरने केला. हा काजोळकर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी गेला, बाबासाहेबांचे पाय धरले आणि पाय धरून त्याने माफी मागितली. बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब मला तुमच्या विरोधात उभं राहायचं नव्हतं, मला तुमच्या विरोधात इलेक्शन लढवायची नव्हती. मला नेहरूंनी 25,000 रुपये दिले, त्यांनीच माझा प्रचार केला, त्यांनीच मला निवडून आणलं, माझा काही दोष नाही, त्यांनीच मला निवडून आणलं. संध्याकाळी माझ्या सत्काराची सभा आहे, त्या सत्काराला या आणि माझ्यासाठी 2 शब्द बोला. बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रण देऊन हा काजोळकर निघून गेला. बाबासाहेब आंबेडकर उच्च विचाराचे म्हणून त्याच्या सभेला गेले. बाबासाहेबांचा पराभव झाला. बाबासाहेबांची त्यावेळची निशाणी हत्ती होती. एका अर्थाने हत्ती बसला होता, हत्ती बसला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि बाबासाहेब म्हणाले, काजोळकर काजोळकर हत्ती बसलेला जरी असला ना, हत्ती बसलेला जरी असला तरी गाढवापेक्षा नेहमी उंचच असतो, तरी गाढवापेक्षा नेहमी उंच असतो. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव 1952 ला झाला, 1954 ला झाला. बाबासाहेबांनी बघितलं जी व्यवस्था मला निवडून येऊ देत नाही, मला न्याय देत नाही, ती माझ्या लोकांना काय न्याय देईल, ती माझ्या लोकांना काय न्याय देईल. पण या देशाची व्यवस्था पूर्णपणे गांधी नेहरूच्या हातात गेल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना या देशाच्या व्यवस्थेकडे गाराणच गायचं नव्हतं, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात धाव घेतली. हे खूप कमी लोकांना माहित आहे. आम्ही बौद्ध धम्माची तारीख काय सांगतो, 14 ऑक्टोबर 1956. हीच तारीख माहित आहे तुम्हाला, बौद्ध धम्मात प्रवेश केल्याची, आम्ही बौद्ध झाल्याची. परंतु बाबासाहेब त्याही पूर्वी बौद्ध झालेत. बाबासाहेब आंबेडकर 1950 ला या देशाला संविधान बहाल केल्यानंतर भारताच्या बाहेर गेले आणि जागतिक बौद्ध परिषदेमध्ये पहिली जागतिक बौद्ध परिषद 1950 मार्च महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर परदेशात गेले आणि 28 बौद्ध राष्ट्रांसोबत बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या सोबत बसले. 28 बौद्ध राष्ट्र म्हणजे कोण? 28 बौद्ध राष्ट्रांचे राजे. काही देशांमध्ये आजही राजेशाही आहे, तिकडचे राजे, तिकडचे राष्ट्रपती, तिकडचे प्रधानमंत्री, तिकडचे चांगले बुद्धिस्ट इंटेलेक्च्युअल्स त्यांच्या सोबत बाबासाहेब बसले, 28 देशाच्या प्रतिनिधींसोबत. आणि त्यांना बाबासाहेब म्हणतायत, मी आज फक्त तुमच्याकडे बघायला आलोत की तुम्ही काय करता, तुमचं काम कसं चालतं हे मी बघायला आलेलो आहे. बाबासाहेबांचं संपूर्ण भाषण त्या ठिकाणी 18व्या खंडामध्ये छापून आहे. बाबासाहेब त्यांना सांगतात, तुम्हाला जर पूर्ण विश्वामध्ये बौद्ध धम्माचं आंदोलन उभं करायचं असेल, काय म्हणतात बाबासाहेब, विश्वातल्या धर्मगुरूंना म्हणतायत, विश्वातल्या राजा महाराजा प्रधानमंत्री राष्ट्रपतीला म्हणतायत की तुम्हाला जर विश्वामध्ये बौद्ध धम्माचं आंदोलन उभं करायचं असेल तर भारताला केंद्रबिंदू करा. काय म्हणतायत, भारताला केंद्रबिंदू करा. आता बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली नाही, बौद्धही झाले नाही, त्यावेळेस बाबासाहेब बौद्ध राष्ट्रांना म्हणतात की भारतात या, बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू भारतात करा. विश्वाने विचारलं भारतात का? बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं, भारतात याच्यासाठी कारण भारत हे बुद्धाचं जन्मस्थळ आहे. याच देशामध्ये बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली आणि याच देशामध्ये बुद्धाचं महापरिनिर्वाण आहे. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही भारतात या. 1950 ला बाबासाहेब आंबेडकर पूर्ण विश्वाला भारतात येण्याचं आमंत्रण देऊन आले. 1950 पासून पूर्ण बौद्ध राष्ट्र तुमच्या पाठीशी उभे आहेत, तुम्हाला हे माहिती नाही.
बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी संपूर्ण बौद्ध राष्ट्र उभे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी, मी तुम्हाला महाडच्या चौदार तळ्याचा प्रसंग सांगितला. 1927 ला महाडच्या चौदार तळ्याच्या पाण्याला हात लावला, पण आंदोलन कधीपासून सुरू होतं? 1923 पासून. 1923 ते 1927 5-5.5 वर्ष बाबासाहेबांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली. आणि याही वेळीस बाबासाहेब आंबेडकरांनी 1950, 51, 52, 53, 54 आणि 56 चे 11 महिने, जवळ 6 वर्ष बाबासाहेबांनी छोट्या 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 बैठका घेतल्या. लोकांना बौद्ध धम्मामध्ये येण्यासाठी आव्हान केलं, त्यांचे मेंदू तयार केले. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला किती लोक? 50,000, 1 लाख, 2 लाख, तब्बल 9 लाख लोकांना एकत्रित आणून बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर बौद्ध धम्मात प्रवेश केला. आणि संपूर्ण विश्वासोबत बाबासाहेबांच्या स्टेजवर जागतिक बौद्ध परिषदेचे सर्व देशातले प्रतिनिधी बाबासाहेबांच्या त्या दीक्षाच्या समारंभात होते. बाबासाहेबांना ज्यांनी दीक्षा दिली ते स्वतः भंतेजी महास्तवीर चंद्रमणी हे बर्माहून आले होते. ब्रह्मदेशातून या देशाच्या धम्मदीक्षासाठी भंते या देशात आले. बाबासाहेबांना दीक्षा दिली. बाबासाहेब आंबेडकरांनी एका रात्रीत तुमचं संपूर्ण लोकांचं, या देशातल्या बौद्धांचं नातं विश्वासोबत जोडलं. पण ही माहिती आम्हा लोकांना नाही. आम्हाला वाटतं बाबासाहेबांनी बौद्ध धम्म घेतलाय, राम फेकायचा आणि बुद्ध बसवायचा. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला या देशामध्ये एक नवीन व्यवस्था तयार केली, जी चातुर्वर्ण मानत नाही, जी जात मानत नाही, जी शृंखलाबद्ध ऋणाबद्ध अशी पद्धत मानत नाही. चातुर्वर्ण व्यवस्थेला, या देशातनं जातीला नष्ट करायचं असेल तर एक स्वतंत्र व्यवस्था या देशात उभी केली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म या देशात उभा केला. आजही बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी केली आहे, पण तुम्ही लोक मात्र अजूनही त्या ताकदीला ओळखत नाही. तुम्हा लोकांना 1956 नंतर बघा कशा पद्धतीने या व्यवस्थेने तुम्हाला डायव्हर्ट केलं. कशा पद्धतीने 1956 ला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. मग जर आम्ही या देशामध्ये 1956 ला जर बौद्ध झालो तर आज आम्हाला काय ओळख असायला हवी? बौद्ध. पण या देशाने आम्हाला बौद्ध ओळख दिली नाही, आम्हाला ओळख दिली दलित. 1956 नंतर एका नवीन शब्दाचा उगम झाला आणि तो शब्द आहे दलित. दलित नावाचं षडयंत्र या देशामध्ये उभं केलं आणि जी लोक बौद्ध झाली होती त्यांना दलित आहे म्हणून या देशाच्या व्यवस्थेने सांगितलं. आणि जितकीही लोक बाबासाहेबांनी, जितकेही देश तुमच्या पाठीशी उभे केले होते, त्यांना वाटलं ही ती दलित लोक आहेत, ही कोणीतरी दलित आहेत, यांचा आमचा संबंध नाही. आणि म्हणून आजपर्यंत कोणताही देश तुमच्या मदतीला आला नाही. आला का तुमच्या या गावाला कोणता तरी जपानचा, थायलंडचा, फ्रान्सचा बौद्ध भिक्खू आला बघायला तुमच्या विहाराला? कारण तुम्ही आजही दलित आहात. तुम्ही आजही वेगवेगळ्या जातीमध्ये, हिंदूंच्या जातीमध्ये अडकलेले लोक आहात आणि म्हणून ही व्यवस्था तुमच्याकडे येत नाही. 1954 ला बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक बौद्ध परिषदेसमोर भाषण केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भाषणाला प्रभावित होऊन बाबासाहेब आंबेडकरांना जागतिक बौद्ध परिषदेने एक पदवी दिली. ती पदवी काय आहे ती मला नंतर सांगेन. बघा, एकीकडे जिवंतपणे पूर्ण विश्व बाबासाहेबांचा गौरव करतो, पण या देशाची व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कधी देते? या देशाची व्यवस्था ज्यांच्या हातात आहे ती व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा किताब देण्यासाठी 1990-1991 पर्यंत वाट बघते. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण 56, 1956, 66, 76, 86, जवळ 40-45 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा किताब या देशाच्या व्यवस्थेने कधी
महापरिनिर्वाणाच्या 40 ते 45 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणानंतर भारतरत्न हा किताब मिळाला, पण बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण विश्वाने सगळ्यात महत्वाचं पद जिवंतपणी बोधिसत्व ही पदवी विश्वाच्या बौद्ध राष्ट्रांनी दिली. बोधिसत्व आपण हवेत म्हणत नाही बाबासाहेबांना बोधिसत्व. पूर्ण विश्वाच्या जागतिक बौद्ध परिषदेने तुम्हाला बोधिसत्व ही पदवी दिली, पण आम्ही त्या बौद्ध राष्ट्रांपर्यंत कधी गेलोच नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात आल्यानंतर 1954 भारतात आल्यानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक संस्था निर्माण केली. त्या संस्थेचं नाव द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, जिला आम्ही भारतीय बौद्ध महासभा या नावाने ओळखतो. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची निर्मिती केली. ही निर्मिती केल्यानंतर पहिलं काम बाबासाहेबांनी केलं, आम्हाला राष्ट्रपतीसाठी सांगितलं नाही, प्रधानमंत्र्याकडे योजना मागितली नाही, मुख्यमंत्र्याकडे जमिनी मागितल्या नाही. काय केलं पहिलं काम? वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट सोबत जोडून टाकली. इतकं वर्ष झाल्यानंतरही आमची स्वतःची शिक्षणाची व्यवस्था नाही. आहे का तुमच्याकडे स्वतःची बौद्धांची शाळा? आहे तुमच्याकडे बौद्धांचं कोणतं कॉलेज, बौद्धांचं कसली हॉस्पिटल? बाबासाहेबांची जयंती आम्ही 1956च्या अगोदर पासूनच सुरुवात केली. बाबासाहेबांची जयंती ही बाबासाहेबांच्या जिवंतपणी आमची काही मुंबईची कार्यकर्ते गेले, बाबासाहेब तुमची जयंती तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तुम्ही संध्याकाळी या कार्यक्रमाला. बाबासाहेब म्हणाल मी येत नाही कार्यक्रमाला. मग त्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या जवळच्या लोकांना सांगायचं की थोड्या वेळ तरी बाबासाहेबांना येऊ द्या. बाबासाहेबांची जयंती आम्ही आयोजित केली. बाबासाहेबांना खूप त्या कार्यकर्त्यांनी विनंती केल्यामुळे बाबासाहेब थोड्या वेळ त्या कार्यक्रमाला गेले. बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमात गेले आणि काय म्हणाले माहिती आहे? काय म्हणाले? माझ्या नावाचा केवळ जय जयकार करण्यापेक्षा माझे निर्धारित केलेलं काम पूर्ण करा. माझ्या नावाचा नुसता जय जयकार करण्यापेक्षा माझी कामं करा आणि ती कामं करण्यासाठी जीवाची बाजी लावा. जीवाच्या बाजीने ते माझं काम पूर्ण करा. पण आज आमची नुसती जयंतीच दिसते, बाबासाहेबांचं काम त्याच्यातनं मायनस. तुम्हाला मागच्या वर्षाचा आकडा सांगतो. 13 एप्रिल 2018 रात्री 12 वाजता या महाराष्ट्रात 30 कोटीचे फटाके फोडण्यात आले. किती? 30 कोटी. आता एक फटाका किती वेळ वाजेल? किती वेळ वाजतो? 1 सेकंड. चला 30 कोटीचे फटाके जास्त सेकंड वाजले असते. किती म्हणूया? 5 मिनिटं. 12 ते 12 वाजून 5 मिनिटापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जे फटाके वाजले त्याची किंमत होती 30 कोटी रुपये. 5 मिनिटांमध्ये आम्ही 30 कोटी रुपयाचे फटाके बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने वाजवतो. पण आज बाबासाहेब आंबेडकरांचं काम करण्यासाठी आम्ही 30 रुपये देत नाही. आज इतकी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी एकाच गावामध्ये 2-2, 10-10 मंडळ, जयंती मंडळ स्थापन होतात. इतक्या वर्षापासून आम्ही त्या जयंती मंडळांना पैसा देतो. काय एखादी बालवाडी तरी आम्ही तयार केली का? शाळा सोडा, शाळा तर खूप दूरची गोष्ट झाली, बालवाडी तयार केली का? आणि म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काम करणं गरजेचं आहे. आज आमची शैक्षणिक व्यवस्था संपूर्णपणे नष्ट करण्यात आलेली आहे. 1ली ते 8वी पर्यंत परीक्षा घ्यायच्या, नापास करायचं नाही. आता 10वी 12वी पर्यंत आमची पोरं पोहोचत नाही. 12वी नंतर जी मुलं गेलेली आहेत त्यांना नीट नावाचा कायदा लावला. 12वी मध्ये 98% घेतलेली मुलगी, अनिता नावाची मुलगी, तिला कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन या देशाच्या व्यवस्थेत मिळालं नाही. तिने आत्महत्या केली. आज या देशाची अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण केलेली आहे की आमची मुलं शिक्षण प्राप्त करू नये. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विश्वासोबत आपल्याला जोडलेला आहे, बघा, बुद्धिस्ट सोसायटी भारतीय बौद्ध महासभेची सूत्र ज्यावेळेस मी स्वीकारली 2013-2015ला हायकोर्टाचं, सुप्रीम कोर्टाचे ज्यावेळेस आदेश आले आणि 17 पासून मी या संस्थेचा ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला, पहिलं काम केलं. काय काम केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टला जोडून ठेवलेली आहे. मग आज ही वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट आम्हाला संपर्क का करत नाही?
याचा शोध घेतला. त्यांच्या ऑफिस थायलंडला होतं, त्या थायलंडच्या ऑफिसला गेलो, बँकॉकला गेलो आणि तिकडे जाऊन त्यांना प्रश्न केला की आमचे संस्थापक, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या सोबत आमची ही संस्था जोडलेली आहे, मग तुम्ही आम्हाला का संपर्क करत नाही? त्यांनी आम्हाला उत्तर दिलं, बाबासाहेब 1950, 52, 54, 56 दर 2 वर्षाने भरणाऱ्या या जागतिक बौद्ध परिषदेत येत होते, पण त्यांच्यानंतर मात्र साधी वार्षिक सभासद शुल्क देखील तुम्ही लोकांनी भरलं नाही. वार्षिक सभासद शुल्क आम्ही भरलं नाही. त्यामुळे हळूहळू आमचा जगासोबत असलेला संपर्क तुटला आणि मग मी त्यांना विनंती केली, तुमची किती रुपये फी बाकी आहे ते मला सांगा. आणि शेवटी त्यांनी शेवटच्या 5 वर्षाची फी अशी $600, युनायटेड नेशनचे US डॉलर, $1 आज जवळजवळ 60 रुपयाच्या 63 रुपीजचा आहे. असे $100 म्हणजे मला 70,000 रुपये, जवळजवळ 70,000 रुपये भारतीय बौद्ध महासभेची फी म्हणून त्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टला मी भरली. आणि वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टने पुन्हा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट सोबत जोडून घेतलं. आणि याचा परिणाम असा झाला, दर 2 वर्षाने भरणारी ही बुद्धिस्ट कॉन्फरन्स, या बुद्धिस्ट कॉन्फरन्ससाठी त्यांनी मला मागच्या वर्षी आमंत्रित केलं. आणि 7 मिनिटं या मंचकावर जवळजवळ 80 ते 85 देशाचे प्रतिनिधी आणि जागतिक प्रतिनिधी, हे असंच तुमच्या आमच्या सारखे नसतात. जागतिक प्रतिनिधी म्हणजे त्यांचे प्राईम मिनिस्टर्स, त्यांचे राष्ट्रपती, त्यांचे होम मिनिस्टर्स, देशाचे होम मिनिस्टर्स, काही देशाचे राजे महाराजे, ही सगळी उपस्थित असतात. असे 80-85 देशांच्या प्रतिनिधींसमोर मी तब्बल 7 मिनिटं भाषण केलं. मला 4च मिनिटाची वेळ होती, पण माझ्या भाषणाला प्रभावित होऊन त्यांनी माझं भाषण बघत राहिले आणि 7 मिनिटांमध्ये मी भारताची परिस्थिती मांडली. आणि त्या 7 मिनिटावर प्रभावित होऊन त्या जागतिक बौद्ध परिषदेने मला सचिव हे पद मला मागच्या वर्षी दिलं. आणि 2 वर्ष आता मी सचिव पदी देखील वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट आहे. काय अनुभव आला मला माहित आहे. बघा, आज मला वाटतं आंबेडकर परिवारामध्ये धम्माची मुवमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात मी आज या मार्गाने चाललेलो आहे. नाहीतर आज अनेक लोक आमच्या परिवारातली पॉलिटिक्स, राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. काही लोक मला विनंती करतात की साहेब यावेळेस तुम्ही उभे राहा, तुम्ही राजकारणात या. पण राजकारणापेक्षा हा खूप मोठा स्टेज आहे धम्माचा. राजकारण किती वर्ष, कधी सुरू झालं? जानेवारी महिन्यात सुरू झालं, त्यापूर्वी डिसेंबरला होतं काही. आता कधी संपेल? एप्रिल महिन्यात संपेल. पुन्हा इलेक्शन्स आली की पुन्हा उभं राहील. पण धम्माचं काम अविरत आहे, त्याला ब्रेक नाही, ते कंटिन्यू आहे. आणि राजकारणात आल्यानंतर मी त्यांना प्रश्न केला, राजकारणात आल्यानंतर काय पद मिळेल? निवडून द्याल, मत द्याल, मत दिल्यानंतर काय बनवाल? आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, एवढीच पद आहेत ना भारतात. त्याच्या पुढे पद नाहीत भारतामध्ये. मी त्यांना उत्तर दिलं, जी लोक मला राजकारणात या म्हणून सांगतात, मी त्यांना उत्तर दिलं की भारतामध्ये जास्तीत जास्त तुम्ही मला राष्ट्रपती बनवू शकता, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मला जन्म होताच एक खूप मोठं पद मला दिलेलं आहे. माझ्या नावाच्या मागे जे आंबेडकर लागतं ते राष्ट्रपती पदापेक्षा मोठं आहे, राष्ट्रपती पदापेक्षा मोठा आहे. आणि याचा अनुभव मला भारताच्या बाहेर येतो. ज्यावेळेस मी जागतिक बौद्ध परिषदेला जातो, मी संयुक्त राष्ट्राच्या परिषदेला जातो, युनायटेड नेशनच्या परिषदांना जातो, त्यावेळेस ज्यावेळेस मला मागचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. युनायटेड नेशनच्या परिषदेला आम्ही गेलो आणि 80-85 देशाचे प्रतिनिधी, जवळजवळ 50 ते 75 हजार लोकांची लोकसंख्या त्या कॉन्फरन्सेसला होती. 5 दिवस ती परिषद, 70-75 हजार लोक त्या परिषदेमध्ये, आणि वेगवेगळ्या देशातली लोक, नॉर्थ अमेरिका, थायलंड, श्रीलंका, जपान, आफ्रिका, अशी सगळी
लोक तिथे, मग आम्ही पण बघायचो, अच्छा ही लोक अशी चिवर घालतात, यांच्या चिवरचा रंग असा आहे, अशी पद्धत आहे, ही लोक असे कपडे घालतात, असे दिसतात, काही लोक ठेंगणी आहेत, काही लोक उंच आहेत, काही लोक गोरी आहेत, काही लोकांचे डोळे छोटे आहेत, हे आम्ही बघत होतो. ती लोक पाहणी करत होती वेगवेगळ्या देशातली लोक कशी दिसतात. मग असं पाहणी करता करता, ओळखी करता करता चायनाची लोक आमच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्यांनी आम्हाला प्रश्न केला, विच कंट्री, कोणत्या देशातले तुम्ही लोक. मग आम्ही त्यांना उत्तर दिलं, इंडिया. काय उत्तर दिलं माहितीये त्या लोकांनी? बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर आयुष्यभर जे काम केलं त्या कामाचा बेनिफिट आम्हाला होतोय. त्या कामाचं ओळख आज विश्वस्तरावर आहे. काय म्हणाले माहितीये चायनाची लोक, ओ आंबेडकर्स इंडिया. आजही या देशाला मोदीचा किंवा गांधीचा भारत म्हणून ओळखलं जात नाही. आजही या देशाला जितकेही बौद्ध राष्ट्र विश्वात आहेत ती सगळी लोक या देशाला बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणून ओळखतात. का? कारण सम्राट अशोकानंतर या देशामध्ये बौद्ध धम्माला कोणी जर पुनर्जीवित केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय आणि त्यासाठी पूर्ण विश्व बाबासाहेबांना आदर देतो, तुम्हाला आदर देतो. पण आम्ही लोक त्यांच्यापर्यंत जातच नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करीन की बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातूनही आम्ही जे आंदोलन उभं केलेलं आहे. काय आंदोलन आहे? सकाळपासून मी आज सकाळी लवकर आलो स्टेशनवर, आपले कार्यकर्ते थोडेसे उशिरा पोहोचले, त्याही वेळेस आम्ही 1 तासाची 1.5 तासाची आमची मीटिंग झाली. आम्ही बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीवर प्लॅनिंग करत आहोत. बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीवर आमचा संपूर्ण प्रपोजल तयार झालेला आहे, तो आम्ही लागू केलेला आहे. ती उभी कशी करावी त्याच्यावर आम्ही काम करत आहोत. काय आहे बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी? बाबासाहेबांनी सांगितलं शाळा उभी करा, पण आज मला ती शाळा उभी करायची नाही. का करायची नाही माहित आहे? कारण आजच्या व्यवस्थेवर संपूर्णपणे मनुस्मृती काबीज झालेली आहे. तुमच्या शाळेच्या माध्यमातून हे मनुवाद, हे ब्राह्मणवाद सगळ्या पोरांपर्यंत पोहोचवला जातो. मी उदाहरण देतो. तुमची मुलं आहे का कोणी मोठ्या मोठ्या 1-1, 1.5 लाखाच्या शाळेमध्ये? साधारण शाळेतच आहेत सगळे. काय सुरू आहे माहितीये तुमच्या शाळेमध्ये? सकाळी गेल्या गेल्या पोराला उभं करतात आणि मग गुरु ब्रह्म, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा सुरू आहे की नाही शाळेत? देवीची प्रार्थना, देवाची प्रार्थना, गणपतीचा, भटाचा, रुरुचीचा. लहानपणापासून त्यांच्यावर हा ब्राह्मणी धर्म सगळ्याच लोकांवर काबीज करायचा प्रयत्न सुरू आहे. आणि जर आज आम्ही शाळा उघडली तर आम्हालाही ते शिकवावं लागेल, कारण शाळा उघडण्यासाठी आम्हाला अधिकार दिलेला आहे. म्हणजे शाळा आम्ही आमच्या पैशाने उघडायची, शाळा बांधायची आम्ही आमच्या पैशाने, बेंच आणायचे आम्ही आमच्या पैशाने, पुस्तकं आणायची आम्ही आमच्या पैशाने, गणवेश आणायचा आमच्या पैशाने, मुलांना टाकायचं आमच्या पैशाने. आणि शिकवायचं काय? तुम्ही तुमच्या पुस्तकांची पहिली पानं उघडा, पोरांच्या पुस्तकांची, आणि तो अभ्यासक्रम कोणी लिहिलेला आहे ते वाचा. पहिलीच नावं शर्मा, त्रिवेदी, त्रिपाठी, कुलकर्णी, जोशी, देशपांडे ही सगळी नावं दिसतील. आणि ही सगळी लोक या देशामध्ये अशा पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करतात. म्हणजे शाळा आम्ही उघडायच्या पण अभ्यासक्रम यांचा शिकवायचा. आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा घाव घातला की या देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर आम्हाला आमच्या पोरांना शिक्षण द्यायचं नाही, आम्हाला शाळा पण आमची असली पाहिजे आणि शिक्षण पण आमचं असलं पाहिजे. यासाठी आम्हाला बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीची स्थापना आधी करावी लागेल. म्हणजे युनिव्हर्सिटी जर आमची असली तर सिलेबस पण आमचा असेल. त्यासाठी युनिव्हर्सिटीचा प्रकल्प मी मागच्याच महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये कर्नाटक गव्हर्नमेंटला तो प्रपोजल देऊन आलेलो आहे. मला 25 एकरची जमीन जर दिली तर मी युनिव्हर्सिटी ओपन करू शकतो. अशा पद्धतीची मी त्या सरकारला माहिती दिलेली आहे, पत्रक दिलेलं आहे, विनंती पत्र दिलेलं आहे. त्याच्यावर ते काम करत आहेत, त्याच्यावर ते काम करतायत. आणि उद्यापासून आम्ही त्या युनिव्हर्सिटीच्या कामकाजाला लागत आहोत. येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये विश्वातली, भारतातली नाही, विश्वातली टॉप 13 मध्ये असणारी जी युनिव्हर्सिटी आहे, ज्या युनिव्हर्सिटीच्या डीन सोबत आमचे चांगले संबंध आहेत, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही थायलंडमध्ये थांबलो होतो, महाचुला लॉंगकॉंग महाविद्यालय युनिव्हर्सिटी, ती MCU युनिव्हर्सिटी येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही भारतात सुरू करायला जात आहोत. आणि आमच्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे आम्ही या देशामध्ये सुरू करत आहोत.
त्यासाठीही मी तुम्हाला विनंती करीन की ही युनिव्हर्सिटी आम्हाला तयार करायची आहे. आम्ही स्वतःची माहिती गोळा करण्यासाठी आम्ही स्वतः आमची वेबसाईट तयार केली. जी लोक वेबसाईटच्या माध्यमातून पोहोचू शकत नाही त्यांच्याकडे फॉर्म दिलेले आहेत की तुमची माहिती आमच्याकडे द्या. तुमचं नाव काय, तुमचा पत्ता काय, तुमचा फोन नंबर काय, तुमची शैक्षणिक परिस्थिती काय, तुमची आर्थिक परिस्थिती काय, ही सगळी माहिती आम्ही गोळा करत आहोत. भारतामध्ये किती बौद्ध राहतात त्यांचा संपूर्ण आराखडा, त्याचा संपूर्ण आकडा आम्ही तयार करत आहोत, प्राप्त करत आहोत. त्यासाठी मी तुम्हा लोकांनाही विनंती करीन, मंचावर बसलेली या गावच्या लोकांनाही मी विनंती करीन की बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे फॉर्म तुम्ही तुमच्याकडे मागून घ्या, तुमची माहिती भरा आणि जितकेही बौद्ध या देशामध्ये राहतात त्या सगळ्या बौद्धांना एका माळेमध्ये बांधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. परदेशातली लोक जेव्हा येतील तेव्हा येतील, पण आमच्यावर जर या देशामध्ये कुठेही अन्याय अत्याचार जर झाला तर ही सगळी बौद्ध तुमच्या गावामध्ये येऊन उभी राहतील, अशी व्यवस्था या देशामध्ये उभी करावी, याच्यावर आम्ही काम करत आहोत.